हाय, चला आज आपण बनवणार आहोत शिमला मिरचीची भाजी। त्यासाठी मी इथे खोबरं घेतले कापून, लसूण घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे। हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी हे सर्व बारीक करून घेतलं आहे। आता आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे। पहा, याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, लाल मिरची पावडर आणि थोडासा काळा मसाला घ्यायचा आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे आपल्याला सारण शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे। हे मिक्स करून झालेले आहे। आता हे सारण आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। पहा, अशा पद्धतीने सर्व मिरच्यांमध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे। सारण भरून झालेले आहे। पहा, तेल टाकले, यामध्ये आपण टाकू थोडंसं जिरं। हे आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली होती, ते यामध्ये टाकले आहे। पहा, याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पण आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। पहा, नंतर या शिमला मिरच्या याच्यामध्ये अशा ठेवून घ्यायच्या। थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यात। थोड्या वेळात आपल्याला वाफेवरती